पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पक्षांची बैठक. अमित शहा, जेपी नड्डा, किरण रिजिजू, सुप्रिया सुळेंसह श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल उपस्थित. तर सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठं करणार असल्याचा रशियन माध्यमांचा दावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपतींच्या भेटीला. सर्वपक्षीय बैठकीआधी शहा आणि राष्ट्रपतींची भेट. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. भारताकडून 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित. पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत. भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात आयएनएस सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा. दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे. पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल. पंतप्रधान मोदींचा इशारा. भारतानं 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद. भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना.